आहे तर तिकडे काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपच्या विरोधात रस्त्यावरती उतरलेले आहेत। भाजप आणि या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी एप्स्टीन फाईलवरती बोलावं असं या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मत आहे। शिवाय हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय अशी देखील पुण्यामधील या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भावना आहे। घोषणाबाजी करत असल्याचं आपण बघू शकतोय। सपकाळांवरून पुण्यामध्ये आता राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे, कारण भाजप आणि काँग्रेसचे हे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। काँग्रेस भवन समोर भाजपच्या कार्यकर्त्यांचं हे आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते देखील याच ठिकाणी पोहोचलेत। शिवाय हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांची ही घोषणाबाजी आपण बघू शकतोय। तर दुसरीकडे हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थनार्थ हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत। दोन दृश्य, पहिल्या दृश्यामध्ये आपण बघतोय ते भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहतोय ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत। ते भाजपच्या विरोधात आणि अर्थातच हर्षवर्धन सपकाळांच्या समर्थनार्थ इथं एकवटलेले आहेत। पोलिसांचा बंदोबस्त आहे। पोलिसांकडून इथं या संपूर्ण जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला जातोय। सपकाळांच्या वक्तव्याच्या विरोधात ठिकठिकाणी आज राज्यभरात आंदोलन बघायला मिळते आणि त्याच अनुषंगाने आता पुण्यामध्ये देखील वातावरण तापल्याचं आपण बघू शकतोय। हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात भाजपचं आंदोलन एकीकडे सुरू आहे, तर तिकडे काँग्रेसचे कार्यकर्ते हर्षवर्धन सपकाळांच्या समर्थनार्थ रस्त्यावरती उतरलेले आहेत। भाजपच्या विरोधात हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। पोलिसांकडून इथं योग्य ती खबरदारी घेतली जाते। आपण पाहू शकतो अतिशय गोंधळाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो पोलीस दोन्ही बाजूकडनं शांत राहण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये। आपण बघू शकतो आक्रमक पद्धतीने या ठिकाणी हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो बाटल्या फेकल्या जात आहेत, बाटल्या फेकल्या जात आहेत, दगड फेकले जात आहेत। आपण पाहू शकतो एकमेकांवरती दगड फेकण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे। आपण पाहू शकतो बाटल्या आणि एकमेकांवरती अशा पद्धतीने पाहू शकतो पोलीस या ठिकाणी शांत करण्याचा प्रयत्न करतात। दगडफेक या ठिकाणी दगडफेक सुरू केलेली आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी आपण पाहू शकतो एकमेकांवरती दगडफेक सुरू बाटल्या फेकल्या जात आहेत, दगडफेक होताना या ठिकाणी पाहायला मिळतात। दोन्ही बाजूकडनं दगडफेक सुरू करण्यात आलेली आहे। कार्यकर्ते आपण पाहू शकतो पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र तिकडे पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेतलेला आहे। अशा पद्धतीने दगडफेक ही एकमेकांवरती सुरू झालेली आहे। बाटल्या देखील फेकल्या जात आहेत। आपण पाहू शकतो पोलीस मध्यस्थी प्रयत्न करतायत, मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये। आपण पाहू शकतो दोन्ही बाजूचे कार्यकर्ते हे आक्रमक जे आहे ते असं एक चित्र जे आहे ते समोर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मोठा गोंधळ जो आहे तो सध्या या ठिकाणी सुरू आहे। एकमेकांविरोधात घोषणाबाजी होते, तर दगडफेक जी आहे ती सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पोलीस सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, मात्र पोलीस सुद्धा हतबल झालेलं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय। एकमेकांच्या विरोधातली ही घोषणाबाजी दगडफेक सुद्धा या काँग्रेस भवनमध्ये सध्या सुरू आहे। मोठं गोंधळाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकमेकांच्या विरोधातली घोषणाबाजी, त्याचबरोबर हे चित्र जे आहे ते आपल्याला बघू शकतोय। पोलिसांकडून कुठलाही आक्षेप किंवा पोलिसांकडून हस्तक्षेप केला जात नाही असा आरोप खरं तर हे काँग्रेसचे पदाधिकारी करताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। मोठं विदारक चित्र आणि मोठं तणावाचं वातावरण जे सध्या काँग्रेस भवन या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलिसांकडून खरं तर या सर्व कार्यकर्त्यांना रोखलं जातंय, थांबवलं जातंय, मात्र सध्याची ही चित्र आपण बघू शकतो की मोठा गोंधळाची परिस्थिती पोलिसांमध्ये सुद्धा खरं तर बाचाबाची किंवा या ठिकाणी हे चित्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। काँग्रेसचे हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। पोलीस प्रशासन आम्हाला मदत करत नाही अशी भूमिका खरं तर या सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठं गोंधळाचं वातावरण आपण बघू शकतो की पोलिसांकडून या सर्व आंदोलनकर्त्यांना मागे ढकललं जात आहे, अडवलं जात आहे। पोलीस कर्मचारी जे आहेत ते सर्व या काँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, शांत करण्याचा प्रयत्न करतात, मात्र पोलीस आणि काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यामध्ये ही बाचाबाची सुरू आहे। आमच्यावरती अन्याय होत जातो अशी भूमिका खरं तर हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते मांडताना दिसत आहे। भाजपाकडून दगडफेक झालेली आहे, त्यामुळं काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते होते ते जखमी झालेले आहेत। काँग्रेसमधल्या ज्या गाड्या आहेत त्या सुद्धा फुटलेल्या आहेत आणि पोलिसांकडून आमचा आवाज दाबला जातो अशी भूमिका खरं तर या ठिकाणी काँग्रेसचे सर्व जे पदाधिकारी आहेत ते घेताना दिसत आहेत। पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत।
पोलीस पोलीस तुमचा आवाज अरविंदजी पोलीस 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 ताई पोलीस ताई 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 पोलीस आता हस्तक्षेप करत नाही पोलीस त्यांनी विकून घेतलेले आहे त्यांच्याकडे पोलीस आहेत त्यांचे अरे कार्यकर्ते तुम्ही दगड मारून मला लाज वाटल्या पाहिजे ना तुमच्या दम येणार तर समोर या नाहीतर आम्ही बांगड्या देतो म्हणा तुम्हाला हरामखोर एक नंबरचे पोलिसांची बघ्याची भूमिका आहे कुठला हस्तक्षेप करतात नाही हे सगळे मोदी सरकारचे आणि बीजेपीचे लोक आहेत हे सरकार पण त्यांनी हे पोलीस पण त्यांनी विकले गेले तुमच्या या ठिकाणी गाड्या फोडल्यात एक तुमचा कार्यकर्ता सुद्धा मोठा जखमी कार्यकर्त्याला दगड मारलाय ह्यांची लायकी आहे का तोंडाने बोला काय बोलायचं नाही मारले ना दगड लागलाय नाही त्याचं रक्त आहे ही पद्धत असते का आंदोलनाची हा काहीतरी रीत बात आहे का पोलिसांनी सुद्धा विकले गेलेले आहेत तुम्हाला काय बायका महिला पुरुष तरुण कुणी काय कळत नाही का ही पद्धत असते का दगडफेकीची आणि एवढा जर तुमच्यात हिंमत दावे तर समोर या ना बाहेर